राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांचा खरा उल्लेख महाराष्ट्राच्या विकासामध्ये खरं योगदान इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये कोणाचं असेल ते याच तुमचे नागपूरचे सुपुत्र आदरणीय देवेंद्रजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आजचा हा दिवस विदर्भाच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आजचा हा एमओयू मला असं वाटतं की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. डिस्लरी येते, डिस्लरीतनं प्रॉडक्टचे बंधार आहे, ह्या सगळ्याचा बेस हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये जाणार आहे. आणि म्हणून मी मनापासून देवेंद्रजींना धन्यवाद देतो. प्रसन्नजी या ठिकाणी आहेत, मला पहिला दिवस तो आठवतो. देवेंद्रजींनी मला फोन केला आणि त्याच्यानंतर सगळा जो पाठपुरावा देवेंद्रजी केला तो प्रसन्नजींनी केला. तुम्ही लवकर बरं व्हावा ही प्रार्थना करतो. पण साहेब, ज्यावेळी मी नागपूरमध्ये आलो, जिल्हाधिकारी त्याला साक्षीदार आहेत, प्रसन्नजी जरा साशंक होते नक्की काय कुठच्या स्पीडनं. कारण देवेंद्रजींची कामाची स्पीड नागपूरकरांना आणि महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे. आणि म्हणून प्रसन्नजींनी पहिल्या शंका व्यक्त केली की जागा तुम्ही किती दिवसात देणार आहात. तर प्रसन्नजींना मी सांगितलं की तुम्हाला जितक्या वेळात पाहिजे तितक्या वेळात आम्ही जागा देणार आहोत. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 88 एकर जागा आम्ही 48 तासामध्ये देण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटतं की साहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीनं सरकार काम करतंय, याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. देवेंद्रजी आज असोसिएशनचे पदाधिकारी देखील नागपूरच्या इथं उपस्थित आहेत. म्हणजे कधीतरी माझं प्रगती पुस्तक जर आपल्याला तपासायचं असेल तर नागपूरच्या इंडस्ट्रियलिस्टना जरी विचारलं तरी आउटपुट देणारा उद्योग मंत्री आहे की नाही हे आपण सांगू शकाल. आणि म्हणून मला अभिमान वाटतो देवेंद्रजींचा की अशा पद्धतीचे अनेक प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली होतोय, मुख्यमंत्र्यांच्या देखील नेतृत्वाखाली होतोय. दोनच छोटी उदाहरण देतो आणि माझं मनोगत संपवतो की उद्यापासून महाराष्ट्रातलं पहिलं डिफेन्स एक्सपो पुण्यामध्ये होतंय. पहिल्यांदा साहेबांनी जेव्हा मला फोन केला की डिफेन्स एक्सपो आहे आणि कौस्तुभजींनी सांगितलं, खरोखरच साहेब मला असं वाटलं होतं की डिफेन्स एक्सपो जो करायचा आहे हा फक्त एक कार्यक्रम म्हणून करायचा आहे. पण त्याच्यानंतर मी असेल, नरसिंहदीप कांबळे असतील, आमची सगळी टीम, गणेश नेबे साहेब आपले इथले सहकारी, त्यांच्या माध्यमातून जेव्हा इन्व्हॉल्व झालो तर डिफेन्स क्षेत्रामध्ये MSME महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवणारा उद्याचा कार्यक्रम आहे. आणि तो देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये आयोजित केले. मला आपल्याला देखील एक विनंती करायची की त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. आणि अजून एक उल्लेख करतो डावोसचा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डावोसला गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी देवेंद्रजी नव्हते. परंतु त्या ठिकाणी देवेंद्रजींचे अदृश्य हात मात्र काम करत होते. कुठचा एमओयू झाला पाहिजे, कुठचा एमओयू होता कामा नये. आणि आजपर्यंतच्या इतिहासातले सगळ्यात जास्त 3,72,000 कोटीचे एमओयू हे या सरकारच्या माध्यमातून आम्ही डावोसला करू शकलो, याचं देखील समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून तुमच्या साक्षीनं, विदर्भाच्या साक्षीनं देवेंद्रजींना या ठिकाणी विनंती करतो की देवेंद्रजी, विदर्भामध्ये आपण प्रोजेक्ट आणलेत, खानदेशमध्ये आणले, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणले. मी ज्या ठिकाणून निवडून येतो कोकणात, तिथं थोडीफार आमच्याबद्दलची फार मोठी निगेटिव्हिटी आहे. आणि म्हणून तुमचा एक सहकारी आता कोकणामध्ये काम करतोय, तुमच्या नेतृत्वाखाली काम करतोय. म्हणून असाच एखादा मोठा प्रोजेक्ट, म्हणजे कोका कोला तुम्ही दिलात त्याबद्दल 100% तुमचे आम्ही आभारी आहोत. पण तो माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही दिला नाही, तर माझ्या मतदारसंघामध्ये देखील एक चांगला मोठा प्रकल्प आपण द्यावा, ही विदर्भात येऊन, तुमच्या गावामध्ये येऊन तुम्हाला मी विनंती करतोय. आणि ती आपण मान्य कराल याची देखील खात्री बाळगतो. या कंपनीच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना शब्द देतो की आता तरी सुरुवात झालेली आहे. पूर्ण उद्योग विभाग हा तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ही जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.